मित्रांनो, तुम्ही पोलीस भरतीला भरपूर जण भरती झाले, पण भरपूर जण भरती पण नाही झाले. तर तुम्हाला याच्यावरती मी आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. फक्त तुम्हाला सुरुवातीलाच ना मी असं उदाहरण सांगतो की तुम्हाला ते पटेल. आता असा विचार करा की तुम्हाला समजा जनरल नॉलेजचे असे 2-4 प्रश्न आले, कुणीतरी रॅन्डमली विचारले, बाबा भारताची लोकसंख्या काय, भारताचे क्षेत्रफळ काय, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ काय. ते मी ताडकन उत्तर दिलं की महाराष्ट्राची लोकसंख्या एवढी, भारताचं क्षेत्रफळ एवढं. पण तुम्ही असं लगेच कोण बनेगा करोडपती मध्ये जाऊन ते जेवढे क्वेश्चन आहे तेवढे तुम्ही सांगू नाही शकत, की लगेच तुम्ही करोडपती नाही बनवू शकत. एखादा प्रश्न आला म्हणजे टॅलेंट असणं आणि टॅलेंट दाखवणं हे खूप वेगळं असतं. म्हणजे इथं तुम्हाला जनरल नॉलेजचे 2-4 प्रश्न आले आणि लगेच तिथं भारताची महाराष्ट्र लोकसंख्या तुम्हाला विचारली, तर तुम्ही लगेच कोण बनेगा करोडपती मध्ये जाऊ शकत नाही. समजलं का? एक हुशार असणं, हुशारकी दाखवणं. समजलं का? याच्यामध्ये खूप फरक असतो. भरपूर जणांना वाटतं की मी फेल झालो म्हणजे माझं टॅलेंट नव्हतं. म्हणजे तुम्ही फेल झालेल्याचं कारण तुमचं टॅलेंट नाहीये. टॅलेंट नाहीये, कारण तुमचं खरं कारण आहे मित्रांनो कंटेस्टन्सी, म्हणजे सातत्य. हे सगळ्यात महत्वाचं आहे. सातत्य जर नाही ठेवलं तुमचं तुमचं गाडा पुढे जाणार नाहीये. समजलं का? आता टॅलेंट म्हणजे काय असतं माहिती आहे का? आता उदाहरण समजा एखाद्याला नॅचरलीच बाबा एकदम फास्ट पळता येतं, नॅचरली बाबा एखाद्याला लगेच तो हे करतो, म्हणजे समोर मास्तरने शिकवले की लगेच तो कॅच करतो. एखाद्याला स्टेज डेअरिंग असते पहिल्यापासूनच, त्याला तो काही शिकलेला नसतो पण डायरेक्ट स्टेजवर जाऊन तो बोलू शकतो. हे झालं टॅलेंट. पण ह्यालाच आहे ना, म्हणजे ह्यांना समजा डायरेक्ट परीक्षेला उतरवलं, लगेच कॅच करतात त्यांना, डायरेक्ट परीक्षेला उतरव, पोलीस भरते 100 मार्काचा पेपर. ते 100 मार्काचा पेपर सोडू शकणार नाहीये की त्याला 100 पैकी लगेच 99, 95, 90 मार्क पडतील असं नाहीये. तो फास्ट धावतोय, तो तेवढ्या पुरता फास्ट धावतो, तर नॅचरली त्याचं टॅलेंट आहे. पण तो 1600 मीटरला मित्रांनो चांगला टाइम लगेच देऊ शकत नाही, डायरेक्ट भरतीला जाऊ शकत नाही की 50 पैकी 45 मार्क घेऊ शकतो, असं होणार नाही. फक्त ह्याच्यासाठी मित्रांनो सातत्य, कशीत तुम्हाला दमायचे ते सातत्य असणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे सातत्य म्हणजे रोज 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 तुम्ही रोज केलं का, रोज करणारे महत्वाचं आहे. याची उदाहरण आम्ही अजून पुढे देणार, व्हिडिओ थोडासा मोठा होईल. पण मित्रांनो तुमच्या डोक्यामध्ये असं फिट करतो ना, मार्ग काय, तुम्ही ह्या वर्षी पोलीस झालाच पाहिजे. पोलीस भरतीसाठी नाहीच आहे, हे तुमचं बिझनेस साठी असू द्या किंवा एखादा तुम्ही युट्यूब चॅनल सुरू केलाय, माहिती तर जबरदस्त देत आहे तुम्ही, माहिती जबरदस्त देत आहे, पण तुम्ही व्हिडिओ सारखं टाकत नाही, लोकांपर्यंत पोहोचत नाही. लोकांना माहिती देताय तुम्ही, पण कधीतरी तुमचा व्हिडिओ येतोय, तुमचा चॅनल ग्रोथ होणार नाही. तुम्हाला 1600 मीटर चांगले मार्क घ्यायच्यात. माझा अगदीवरचं बाबा ग्राउंड आलंय 2-3 महिन्यामध्ये, मी कसल्याही परिस्थितीमध्ये मी 1600 मीटर 5 ते 4 मध्ये येणार आहे. पण हे जर कधीतरीच गेला, आठवड्यातून एकदा ग्राउंडला गेला, लोय पळाला, दुसऱ्या आठवड्यात डायरेक्ट रविवारी गेला, शनिवारी गेला, लोय पळाला, हा तू रोज केल्यावर मित्र तुझा टायमिंग 100% कमी होणार आहे. समजलं का? आज तुला गणितामध्ये, जीके मध्ये, बुद्धिमत्तेमध्ये, मराठी व्याकरणमध्ये काहीच येत नाहीये, पण तुझं रोज अभ्यास करत राहिला, रोज क्लासला बसला, रिव्हिजन मारतोय, मारतोय, अरे का मार्क पडणार नाही? तुम्ही जर प्रयत्नच असा करायचा की हा चला मी आता पोलीस भरतीला ट्राय करतो, या वर्षी बघतो काय होतंय, आता 12वी झाली, अकॅडमी लावतो, ट्राय करतो, झालं तर झालं असं होऊ शकत नाही मित्रा. असं होऊ शकत नाही. तुला करावं लागणार आहे आणि ते रोज करावं लागणार आहे, सारखं करावं लागणार आहे. होईल तर होईल, नशिबाचा भाग हे नसतं, नशीब नसतंच हे, ते कष्टच असणार. रनिंगला तुम्ही सुरुवात केली, एखादा राऊंड पळाला पहिल्या दिवशी, नाही आज बस, आज माझ्याकडून एवढं होणार नाही. पण त्याच्या 10 दिवसानंतर, 15 दिवसानंतर तुम्ही 1 राऊंड पेक्षा तुम्ही 5 राऊंड जास्त मारणार आहे, 10 राऊंड पर्यंत जाणार आहे. म्हणजे हे फक्त रोज रोज केल्याने. समजलं का? तुम्ही युट्यूबला कंटिन्यू व्हिडिओ टाकत राहिले, तुमचा चॅनल ग्रोथ होणारच आहे. आज तुम्ही 1 पान वाचले अभ्यासामध्ये, उद्या 2 वाचणार आहे, परवा 5 पानं वाचले, महिन्यापर्यंत 10 पानं, हे ते जेवढे 10 पानं वाचले तेवढे लक्षात राहिलेत, परीक्षेला तुम्हाला मार्क चांगले पडायला आलेत. तर का? कारण की तुम्ही रोज करताय ना. रोज केल्याने फरक पडणारच आहे. तुम्ही नाही केल्याच्या नंतर काय, म्हणजे तुम्हाला हे तर गोष्ट माहितीच आहे, पण हे तुम्हाला करावंच लागणार आहे. काही लोक कन्सिस्टंट राहत नाही, म्हणजे सातत्य त्यांच्यात राहत नाही. तर का माहिती आहे का? कारण की ते ना काही काळापुरतं बघतोय ना, मोटिवेशन वरतीच डिपेंड राहतात. म्हणजे काहीतरी मोटिवेट व्हायचं, काहीतरी बघायचं, मोटिवेट व्हायचं, तेवढं पुरतं मोटिवेट व्हायचं, परत विचून जायचं, परत त्या मोटिवेशन वरती नाही आपण डिपेंड राहू शकत. समजलं का? आणि काही जणांना रिझल्ट पण तात्काळ पाहिजे. आता पोलीस भरती लांब आहे,
पण एखाद्याला अकॅडमी लावल्या लगेच रिझल्ट आला पाहिजे, आज तर होऊ शकत नाही. रिझल्ट लगेच, आणि काही जण सोडून पण देतात लगेच, अरे रिझल्टच आला नाही. अरे त्या बापाने ठेवलं काय, महिन्यात 1.5 महिन्यामध्ये 2 महिने तुला काय केळ कळणार आहे काय? कळणार नाही तुम्हाला ते करत राहावं लागणार आहे, समजलं का? अरे मी त्या अकॅडमीला गेलो पण अरे काही झालंच नाही. किती महिना होता? अरे 1-1.5 महिन्यात होता. अरे 1-1.5 महिन्यामध्ये काय आहे? भरपूर जण कॉल कर, सर मंथली फीज काय आहे तुमची? 1 महिना करता ऍडमिशन घ्यायचं होतं. अरे 1 महिन्यामध्ये काय होणार आहे? येशील इथं अकॅडमीमध्ये येशील, म्हणजे माझ्या अकॅडमी नाही तर दुसऱ्या कोणत्या पण अकॅडमीचा 1 महिना राहशील, 2 महिना राहशील, त्याच्यात तुला काही समजणार नाही, मार्कही पाडणार नाही, काहीतरी थोडेफार इम्प्रुव्हमेंट होईल, पण तुला लईच इम्प्रुव्हमेंटची अपेक्षा आहे, समजलं का? लई इम्प्रुव्हमेंट पाहिजे तुला, लई वेळ पण पाहिजे, हे तुमच्या लक्षात येत नाही का? मग अरे त्या अकॅडमीला गेलो, काय बोगस आहे यार, तिथं रिझल्टच नाही आला, हे असंच झालं तसंच झालं, रनिंगही वाढले नाही, लेखी वाढले नाही. अरे कशी वाढल? तुझ्या ती ॲबिलिटीच नाहीये, कशी काय वाढल? नाही वाढणार. तुला करायचंच नाही तर तुला मार्क, ते बघ, देव द्यायला मोकळा बसलाय तिथं, पण तुझ्यात तर देवापर्यंत जाण्याचीच इच्छा नाहीये. आणि काय असं माहितीये का, तुमच्या सोबत एखादे चांगले मुलं असतात, त्यांना चांगले मार्क पडत असतात, समजा माझ्यापेक्षा एखादा हुशार विद्यार्थी असतात, अरे यार मी कधी मला तेवढे मार्क पडायचे, अरे मी त्याच्या पुढे कधी जायचो, हे तुम्ही बघता इतरांशी कंपॅरिझन करता, समजलं का? आज तुम्हाला आज आज छोटासा टास्क घ्या, आज एवढंच करा, आज 2च पेजेस वाचा, आज 2च राऊंड पळा, पण ते पूर्ण करा. उद्या 5 राऊंड पळा, आज मी 5 राऊंडचं टार्गेट ठेवलं, मला ते पूर्ण करायचे. आज येड्या मी 10 राऊंड मारणार, आज मी 10 पेजेस वाचणार आहे, आज मी 50 उदाहरणं सोडवणार आहे, आज मी ह्याचं स्पष्टीकरण, आज मी 2 प्रश्नपत्रकांचं स्पष्टीकरण बघणार आहे. एक छोटं टार्गेट मोठं करत जावा, समजलं का? ह्याच्याने तुमचं इम्प्रूव्हमेंट होणार आहे. ह्याच्या त्याच्याशी कंपॅरिझन करत बसला ना, ते डोक्यात तेच, अरे मी अजून पुढं का नाही गेलो, मी पुढं का नाही गेलो, हेच तुमच्या डोक्यामध्ये राहणार आहे. तुम्ही पुढं जाणार नाही. छोटा टास्क तुम्हाला मोठे टास्क कडे येणार, आणि ते रिव्हिजन पण खूप महत्वाची आहे यासाठी. आणि आता सुरुवात आहे ना, कधी पण वाईटच असते माहिती का? सुरुवातीला थोडासा त्रास होतो, काही पण असू द्या, पण त्याच्यामध्ये डिसिप्लिन असणं पण खूप महत्वाचं आहे. अरे यार आज म्हणजे एक टास्क, आज 2 राऊंड पळतो, आज 2 राऊंड ठरवतोच, पण ते 2 राऊंड होणार नाही. आज 5 राऊंड पळायचे, ते 5 राऊंड पळणार आहे. नको, आज लय कंटाळा आलाय, उद्या करू. म्हणजे ह्याच्यामध्ये माहितीये का, सेल्फ करणारे विद्यार्थी, नको आज कंटाळा आलाय, उद्या करू. आज मन करत नाही आज पळायचं, आज मन नाही अभ्यासाचं, आज कुठेतरी फिरायला जातो, आज कुठेतरी चहा कॉफी घेतो, आज पिक्चर बघायला जातो. हे डिसिप्लिन तुमच्यामध्ये नाहीये. ते स्वतःच्या मनाला विसरा ना जरा तुम्ही. म्हणजे तुम्ही असं रिलॅक्स मध्ये बसा ना, असं रिलॅक्स मध्ये, अरे काही चुकतं रे यार, माझं काहीतरी चुकत असेल ना, त्यामुळेच मला मार्क पडत नाही. असं डोळं झाकून जरा स्वतःशी एकदम निवांत बसा, मोबाईल बाजूला ठेवता, एकदम रिलॅक्स मध्ये बसा. कधी कधी झोपले की मनामध्ये विचार आणा ना, की अरे माझ्याकडून चुकतंय काय, हे तुम्ही स्वतःच्या मनाला कधीतरी विसरा. तुम्हाला त्याचं उत्तर पण लगेचच मिळणार, की दादा तू रोज करतो का? व्हिडिओ त्यासाठी की सातत्य असणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा, की माझं हे चुकतंय, मला ही चूक सुधारायची नाही. अरे ही माझ्याकडून चूक होतच राहते, काय करू. त्याच्यावरती अभ्यास करा. ते चूक होते ना, त्याचं सोल्युशन काढून टाका तुम्ही एकदाच. हे एवढी लोक येतात, 20-20 लाख फॉर्म येतात, आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 17-18 हजार जागा असतात, तेवढीच पोरं भरली जातात. म्हणजे ते काहीतरी युनिक असते ना. बाकीचे पोरं 1-2 मार्कांनी राहतात, मग त्याने असं ऍक्सेप्ट करायची माहिती, थोडीशी मेहनत कमी पडली. 10-10 मार्कांनी राहतात, त्यांना काय एवढं दुःख होत नाही. पण 1-2-3 मार्कांनी राहतात, थोडंसं हर्ट होतं मनाला, कारण की वर्षभर तयारी केलेली असते. आणि ना मला परीक्षेमध्ये म्हणजे सिली मिस्टेक झाल्या सर, खाली वर झालं, ह्यालाच गोल केला, ते उत्तर मला माहित होतं, ते थोडं कन्फ्युजन झालं, तो प्रश्न मी नीट वाचला नाही, घाई गडबडीमध्ये मी उत्तर लिहून टाकलं. अरे पण तुम्ही प्रॅक्टिसमध्ये, प्रॅक्टिस त्यासाठीच असते, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. मी तुम्हाला प्रॅक्टिसने परफेक्ट बनायचं. तू चुकीने गोलच का केला? तू तयारी नव्हता करत का? तर रिलॅक्स, माइंड रिलॅक्स ठेव ना. वर्षभर तुम्ही कित्येक प्रश्नपत्रिका सोडवल्या असतील, पण तुमचं तिथंच का चुकलं? त्यासाठी सातत्यच, एकदम माइंड रिलॅक्स, डोक्यामध्ये काहीच दुसरं काही जाणायचं नाही आपल्याला. तिथपर्यंत गोड्याला कसं लावलेलं असतं, गोड्याला फक्त समोरचं टार्गेट दिसतं, आपल्याला घोडाच बनायचं, समजलं का? हे इकडे कोण काय म्हणला, ते कोण म्हणला, तिने मला मेसेज केला, त्याने मला ब्लॉक केलं, काय गरज आहे तुम्हाला ते करायची? डोक्यामध्ये तसले विचार चालू ना. टार्गेट आहे की बेकबीन बेन 20 तिथपर्यंतच पोहोचला पाहिजे. बेकबीन बे 2-4 आडखाळ्यामध्ये पुढं बेतरीक आलंच नाही. बेतरीक 6 आढळलाय ना, त्याची प्रॅक्टिस कर. बेचोक 8 वरती जा, समजलं का मित्र? सातत्य फक्त आणि डिसिप्लिन, ह्याच्याशिवाय माणूस पुढे जाऊ शकत नाही. तुम्ही कधी ऐकलंय का एखादा दलिंदर भिकारसोट पोलीस झाला, एक दलिंदर भिकारसोट झाला, एखादा दलिंदर भिकारसोट नेता झाला, हे तुम्ही ऐकलं असेल. पण शिक्षण
वाघिणीचं दूध आहे मित्रांनो. हा, ते तुम्हाला ते दूध प्यायल्याच्या नंतर लई ताकद येणार त्याच्या तुमच्यामध्ये. हा, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो. आणि हा व्हिडिओ त्या मित्रांपर्यंत पोहोचवा ज्यांच्या ते माइंडला फार घोडा लागलाय, माइंडला बुरशी लागले, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. म्हणजे थोडंसं काहीतरी सुधार होईल. आणि हे महत्वाचे पॉईंट तुम्हाला काय वाटले असेल ते घ्या. फक्त महत्वाचे पॉईंट दोनच आहे, तुला करत राहायचंय आणि डिसिप्लिननी करत राहायचंय. याच दोन गोष्टी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून शिकायला मिळतील. समजलं का? अचानक चमत्कार होणार नाही. हा, जय महाराष्ट्र.